अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे यांची एका प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण होऊन त्यांना न्यायालयाने 28 जानेवारी 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे पातूर नंदापूर येथील तक्रारदार गौतम जयराम तायडे वय 55 वर्ष यांच्या विरुद्ध फौजदारी प्रकरण क्रमांक 227/14 न्यायालयात दाखल आहे। तायडे हे सदर प्रकरणात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गैरजमानत वॉरंट पारित करण्यात आला होता। सदर वॉरंट बजावण्याकरिता ठाणेदार गंगाधर दराडे यांना देण्यात आला। त्यामुळे ठाणेदार दराडे व पोलीस कर्मचारी पद्माकर पातोंड यांनी तायडे यांना वॉरंट बजावण्याकरिता गेले असता गौतम तायडे यांना वॉरंट बाबत कोणती माहिती न देता त्यांच्यासोबत गैरवर्तणूक करून अमानुष मारहाण केल्याची तक्रार तायडे यांनी दाखल केली आहे। या तक्रारीवरून विद्यमान न्यायालयाने संबंधित ठाणेदार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध 28 जानेवारी 2025 रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे, पातूर नंदापूर अकोला। ॲडव्होकेट दिनेश शंकर पांडे, दिवाणी व फौजदारी न्यायालय बार्शी टाकळी। बार्शी टाकळी न्यायालयाअंतर्गत 2 पोलीस स्टेशनमध्ये येत असून एक बार्शी टाकळी आणि एक पिंजर परिसरातील पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पातूर नंदापूर येथे श्री गौतम जयराम तायडे सदर आरोपीचा न्यायालयाने वॉरंट जारी केला असून वॉरंटची तामिली करण्यासाठी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गंगाधर दराडे आणि पोलीस पद्माकर पातोंड ते वॉरंट बजावणीकरता गेले असता आरोपीला सदर वॉरंटची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याला जोर जबरदस्ती अमानुषपणे मारहाण करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर प्रकरणाची आरोपीने न्यायालयाकडे तक्रार केली असता न्यायालयाने दखल घेऊन प्रकरण जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालय अकोला इथं तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय यांनी सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून 27/11/2024 रोजी बार्शी टाकळीच्या न्यायालयाला आदेश देण्यात आले की प्रकरण दाखल करून घेण्यात यावे। सदरचं प्रकरण इलिगल मारहाणीच्या संदर्भातील असून प्रकरण दाखल झाले असून त्या प्रकरणामध्ये पूर्ण बार्शी टाकळी तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। मी जनतेला एकच आवाहन करीन, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झाल्यास त्यांनी संबंधित न्यायालयाकडे तक्रार करावी। धन्यवाद।